स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते छान असाल. तर उद्यासाठीचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता म्हणून केला, कारण उद्या आहे 13 मे, म्हणजेच उद्या आहे एकादशी. आणि उद्याचा एकादशीचा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आवाज थोडा येत असेल, मागे काम चालू आहे, मागे म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये, त्यामुळे हेडफोन घाला किंवा आवाज वाढवू नये का. मी जोरात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर उद्याची जी एकादशी आहे ना, ती खूप जास्त महत्त्वाची आहे. एक 2-3 सेवा फक्त तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या जर तुम्ही उत्तम भाव किंवा एकदम शांत मनानं भक्तिभावानं केल्यात तर तुम्हाला त्याचा 1000 नाही 1,000,000% फायदा होईल, एवढं मी तुम्हाला निश्चितच सांगू शकते. कुठलीही एकादशी म्हटलं तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते. अशीच उद्याची एकादशी आहे. सगळ्यात पहिलं, उद्या चुकूनही उपवास असेल तरी किंवा उपवास नसेल तरी उद्या आपल्याला भात खायचा नाहीये. कुणीही तांदूळ उद्या खायचा नाहीये, कारण एकादशीला भात हा वर्ज्य केला जातो. एक दिवस भात नाही खाल्ला तर काहीच हरकत नसते. आणि जे कोणी वारकरी वगैरे लोक असतात ना, त्यांना तर माहीत आहे की एकादशीला कधीच भात खात नाही. काही जण उपवास करत असतील तर नक्कीच उपवास करा. एकादशीचा उपवास हा आपल्याला वर्षभर किंवा महिनाभर आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्यातून मुक्ती मिळण्यासाठी एकादशीचा उपवास खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच आपण वर्षातील 1-2 एकादशी तर निश्चितच धरतो. उद्याची जी एकादशी आहे ती सकाळी उद्या आपल्याला 5:30 ते 8:30 हा वेळ खूप जास्त चांगला आहे. आणि त्या वेळेत तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांनाच काही सेवा करायच्या आहेत. उद्याच्या दिवस पहाटे लवकर उठा. 5 वाजता उठून सगळ्यात आधी स्नान करा. डोक्यावरून केलं तरीही चालेल किंवा साधं आपण रेग्युलर खांद्यावरून स्नान करतो तसंही चालेल. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घाला. प्रत्येकाने उद्या आंघोळीच्या पाण्यात हळद घाला. त्यानंतर हळद थोडीशी एका वाटीमध्ये कालवा. हळद गोमूत्र किंवा हळद गंगाजल आणि गुलाबजल. दारावर दरवाजावर मुख्य स्वस्तिक काढा. एक स्वस्तिक, त्यामध्ये 4 टिप्प आणि कडेनं 2-2 रेषा असं स्वस्तिक नक्की काढा. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करा. तुळशीला उद्या स्पर्श करायचा नाही, पण एका पाण्यामध्ये चमचाभर पाण्यात थोडीशी हळद घालून लांबून अर्पण करून समोरच्या बाजूला तुळशीला दिवा लावा. सकाळीच सांगते मी हे सगळं, आणि ज्यांना नाही जमणार तर ती नंतर करा, पण सकाळी 5:30 ते 8:30चा मुहूर्त खूप चांगला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पूजा करायची आहे. देवाची पूजा करताना विष्णूंना अभिषेक म्हणजेच बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उद्या विष्णू सहस्त्रनाम, विष्णू स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनामावली ह्याचं पठण 100% सगळ्यांनी करायचं आहे. आणि उद्या 100 वेळा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 100 वेळा केलात तरीही चालेल, एक संपूर्ण माळ केलात तरीही चालेल, 11 माळी केल्यात तरीही चालेल. जशी तुमची कॅपॅसिटी, जेवढा तुम्हाला वेळ आहे त्या पद्धतीनं उद्या हा जप करायचा आहे. भगवान विष्णूंना हळद आणि केशर मिश्रित टिळा लावायचा आहे. तोच टिळा त्यांना लावून झाल्यावर त्याच बोटानं आपल्याला लावायचा आहे. तुळस आजच थोडीशी तोडून ठेवायची आहे आणि ती उद्या भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाला अर्पण करायची आहे. 108 तुळशीपत्र किंवा एकच तुळशीपत्र 108 वेळा उद्या भगवान विष्णूंना वाहात. 100 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आठवणीने करायचा आहे. एकादशीला आपल्याला दान पुण्य करण्याला खूप सारं महत्त्व आहे. उद्या अंगामध्ये पिवळे वस्त्र धारण करण्याचा प्रयत्न करा. पिवळी ओढणी, पिवळा टॉप, पिवळी साडी, पिवळा ब्लाऊज, पिवळा टी-शर्ट, पिवळा शर्ट, काही ना काही नाही जमलं, मी तुम्हाला नेहमी सांगते, एक पिवळा रुमाल आणून तरी तो तुम्ही कायम ह्याच्यामध्ये पॅन्ट जेंट्सने आणि लेडीजनी पर्समध्ये हातामध्ये धारण करा. म्हणजे ठेवा कायम. पिवळं काहीतरी अंगात राहून दे एकादशी किंवा गुरुवार या दिवशी थोडा वेळ तरी, 1 तासाभरासाठी. आणि उद्या पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत. आता पिवळ्या वस्तूंमध्ये काय काय येतं? चणा डाळ आणि गूळ, तूर डाळ किंवा मूग डाळ या वस्तू येतात.
त्या वस्तू उद्या नक्की दान करण्याचा प्रयत्न करा. दान करताना गरजू व्यक्तीलाच दान करा, गुरुजींना किंवा गरजू व्यक्तीला दान करा, ज्याच्या घरामध्ये सात्विकता आहे, ज्याच्या घरामध्ये मांसाहार केला जात नाही आणि ज्याला खरंच त्याची गरज आहे. अशा घरातलं दान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. अशा घरामध्ये दान करा. आणि ज्यांना ज्यांना तुम्हाला सांगते जमेल त्यांनी जास्त म्हणजे 1 किलो 1.25 किलो या प्रमाणात डाळ नेऊन नारायणांच्या मंदिरात, लक्ष्मीनारायणांचं जे मंदिर असतं किंवा कृष्णाचं मंदिर असतं तिथं अर्पण करून या. मी उद्या तुम्हाला शॉर्टमध्ये इथलं लक्ष्मीनारायण मंदिर दाखवेल. आल्यापासून मीही गेले नाहीये, पण काय माहिती हाच दिवस त्यासाठी असेल कदाचित उद्याचा. उद्या मी जाईल तेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुनेत्रा लाईफस्टाईलला तुम्हाला कोल्हापूरमधलं मंदिर दाखवेन. मला खूप जास्त आवडले ते आणि बघण्याची उत्सुकता सुद्धा आहे. तर उद्या एवढ्याच सेवा करा, काही फार करू नका. विष्णू पाठ करा. आता विष्णू पाठ म्हणजे काय विचाराल तुम्ही मला, तर गुगलला तुम्ही काढा की विष्णू स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र सुद्धा चालेल, किंवा जो मंत्र म्हटला त्या 2-3 सेवा तर निश्चित करा तुम्ही. तुम्हाला एवढा लाभ होईल ना, कारण विष्णूंची सेवा केलेली ना कधीच वाया जात नाही. जिथं विष्णू तिथं लक्ष्मी म्हटलं गेलेलं आहे. शक्य झालं तर भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन जसं मी तुम्हाला सांगितलं 1.25 किलो डाळ अर्पण करा. निंदा, नालस्ती, चाहड्या, भांडणं उद्या करायच्या नाहीत. कोणाशीही वाईट बोलायचं नाही. शक्य तेवढं देवाचं नामस्मरण करायचं. भांडण करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही. भाव अतिशय सोज्वळ चांगला तसं तर कायमच ठेवायचा. उगाचच कधीच कुणाशी जोरात बोलायचं नाही. आणि आपल्यामुळं काळजी घ्या, कारण कसं आहे आपण जे करू ना ते आपल्याला फेडावं लागतं हे निश्चित आहे. आपल्यामुळं कुणाच्या भावना दुखवणार नाहीत, आपल्यामुळं कुणाच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही, याची काळजी घ्या. अतिशय पोलाइटली कुणाशीही तुम्हाला संवाद साधायचा असेल तर तो 2 मार्ग आहेत, एक असा आणि एक असा. आपण असाच कायम अवलंबायचा असं मला वाटतं. अगदीच एक्स्ट्रीम लेवलचं जर तुम्हाला कुणी चिडवून देतंय ना, अशा वेळेस त्या व्यक्तीशी पूर्णपणे बोलणं टाळा, पण आपली जीभ खराब करून घेऊ नका. बघा असा काळ चालू आहे ना, युद्ध म्हणाल, महागाई म्हणाल किंवा अनेक अपघात, असा काळ चालू आहे की आपला आज सुद्धा शेवटचा असू शकतो. म्हणून ठरवून टाका की बास आता, आत्तापर्यंत मी आयुष्यात चैन, मजा, मस्ती, वाईट सगळं केलं, पण या पुढचं जे आयुष्य आहे ते मला अशा पद्धतीनं घालवायचं आहे. कारण कितीही म्हणा आपण एक सामान्य नागरिक, सामान्य माणसं आहोत. आपल्या हातून कळत न कळत चुका होतात, पण त्या सुधारावायच्या किंवा इथून पुढच्या आयुष्यात कसं वागायचं किमान हे आपल्या हातात आहे. आढी धरून बसू नका की मी असंच आहे, माझा स्वभावच असा आहे, मी हे करणारच नाही, मी ह्याच्याशी बोलणारच नाही, मी कधी माघार घेणारच नाही. हे प्रत्येकाच्यात, अगदी मी सांगते माझ्यात सुद्धा काही तमोगुण असतात, नाही असं नाही, पण ते एका ठराविक एज नंतर ना, 30 नंतर, 35 नंतर, 40 नंतर, 50 नंतर तर नसाव्यात, पण वयाच्या योग्य टप्प्यातच त्या पूर्णपणे बंद कराव्यात आणि फक्त भगवंताला आपलं समर्पण असावं. कारण एक टप्पा असतो वयाचा की त्यानंतर तरी काही गोष्टी घडून चाला तुम्ही, कारण आपण जे वागतो ते आपल्या पुढच्या पिढीला आशीर्वाद रूपात मिळावं किंवा आपल्या मुलाबाळांना त्याचं थोडं तरी काहीतरी पुण्य लागावं, अशी आपली वागणूक असावी. कारण कुणीही बघत नसेल आपण कसं वागतोय, ते आपल्याला वाटतं की मागच्याला दिसत नाहीये, समोरच्याला दिसत नाहीये, पण तो जो भगवंताचा कॅमेरा आहे ना, तो खरं सांगते कायम चालू असतो. हे कुणालाही मी उद्देशून वगैरे बोलत नाहीये, मी एक जनरल बोलतेय. मी जरी आत्ता इथं काही चुकीची वागत असेल आणि मी उगाचच तुम्हाला म्हणत असेल की नाही मी असंच आहे, मी तसंच आहे, तर मला बघणारा वरचा आहे, त्याच्या CCTVला कधीही ऑफ बटन नाही, डिलीट नाही, ब्लॉक नाही. त्यामुळं आपण कुणाच्या नजरेत चांगला आहोत किंवा वाईट आहोत यापेक्षा आपण भगवंताच्या नजरेमध्ये काय करत आहोत आत्ता हे प्रत्येकाकडे त्याचं लक्ष असतं. वाईट चांगलं दोन्ही कृत्य करताना थोडासा विचार करा की आपल्याला तो बघतोय, वरचा बघतोय, बाकी काही करू नका. आणि जे चुकतं किंवा जे वाईट वागतं ना त्याला त्याची फळं मिळतातच. चांगलं वागल्याची पण जशी मिळतात तशी वाईट वागल्याची पण मिळतात. म्हणून होता होईल थोडा दान धर्म करा, पुण्य करा, देवदर्शन करा, धार्मिक गोष्टींमध्ये हे चला. कुणाच्या अध्यात्मात राहण्यापेक्षा अध्यात्मात राहा. हे खूप तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच उपयोगी ठरणार आहे.
तर चला छोटासा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्यांना कुठलाही माझ्याकडून पेड कन्सल्टेशन किंवा अघोरी सिद्ध लक्ष्मी जप मंत्र पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.